नमस्कार. आरटी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पोलीस भरती 2024 साठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तरे आपल्याला बघायचे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहेत आणि सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 2 नंबरचं क्वेश्चन आहे, डोडोटच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला आहे. आयर्लंड हे उत्तराचं 1 नंबर. आयर्लंड राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाचा स्वीकार करण्यात आला आहे. अमेरिका मूलभूत हक्क, रशिया मूलभूत कर्तव्य, आयर्लंड मार्गदर्शक तत्वे आणि फ्रान्स स्वतंत्र, समता, बंधुता हे मार्गदर्शक तत्वे घेण्यात आले. 3 नंबरचं क्वेश्चन आहे, पारगड किल्ला डोट या जिल्ह्यात आहे. कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पारगड किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. 4 नंबरचं क्वेश्चन आहे, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत असे? याचं उत्तर आहे स्वतंत्र भारत. साताऱ्याचे प्रति सरकार स्वतंत्र भारत पाक्षिक प्रकाशित करत असे. बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक होते. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकार स्थापन झाले. 5वं क्वेश्चन आहे, नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन डोट आहेत. सुमन बेरी हे उत्तराचं. आयोगाचे व्हाईस चेअरमन सुमन बेरी आहेत. नीती आयोग उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या जागेवर सुमन बेरी यांची नियुक्ती कार्यरत आहे. नीती नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापन 1 जानेवारी 2015. अध्यक्ष पंतप्रधान मोदी. 6 नंबरचं क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात हे सरसेनापती सरनौबत होते. याचं उत्तर आहे हमीरराव मोहिते. पंतप्रधान पेशवा मोरेपंत त्रिंबक पिंगळे, पंत अमात्य मुजुमदार रामचंद्र नीलकंठ, पंत सचिव सुरनीस अण्णाजी पंत दत्तो, मंत्री वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक, पंत सुमंत डंबीर रामचंद्र त्रिंबक, न्यायाधीश निराजी पंत रावजी, पंडितराव दाना अध्यक्ष मोरेश्वर पंडित. 7 नंबरचं क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पहिली वंदे मातरम एक्सप्रेस या दरम्यान धावली. मुंबई ते गांधीनगर हे उत्तराचं. महाराष्ट्रातील पहिली वंदे मातरम एक्सप्रेस मुंबई गांधीनगर दरम्यान धावली. वंदे मातरम एक्सप्रेसचे जुने नाव ट्रेन 18 होते. बघा, याचं ट्रेन वंदे मातरमचं जुने नाव ट्रेन 18 होते. मुंबई गोवा ट्रेन भारतात 18वी वंदे भारत एक्सप्रेस तर महाराष्ट्राची 5वी ट्रेन झाली. 8वं क्वेश्चन आहे, डोट यास भारतीय नागरिक सेवाचा जनक म्हणतात. लॉर्ड कॉर्नवालिस यास भारतीय नागरिक सेवाचा जनक म्हणतात. लॉर्ड कॉर्नवालिस द्वारे बंगाल, बिहार आणि ओडिशा येथे कायमधारा पद्धत सुरू केली गेली होती. 9 नंबर क्वेश्चन आहे, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय डोट येथे आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहेत. स्थापन 1978. आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था NIV पुणे ही भारतीय विज्ञानाची संशोधन संस्था असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ICMR विज्ञान संस्थांपैकी एक आहे. याचं उत्तर आहे पुणे. 10 नंबरचं क्वेश्चन आहे, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू डोट कोण आहेत? याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच हे उत्तर आहे. 11 नंबरचं क्वेश्चन आहे, पॅरिस पॅरा ॲथलेटिक्स जागतिक विजेतेपद 2023 मध्ये उंच उडीत रौप्य पदक मिळवणारा खेळाडू कोण? याचं उत्तर आहे निशांत कुमार. पॅरिस पॅरा ॲथलेटिक्स जागतिक विजेतेपद 2023 मध्ये उंच उडीत रौप्य पदक मिळवणारा खेळाडू निशांत कुमार हा होय. भारताने टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये 19 पद जिंकले होते. 12वं क्वेश्चन आहे, ब्लूमबर्ग अहवालानुसार 2023 डोट ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक ठरली आहे. HDF बँक हे उत्तराचं. ब्लूमबर्ग अहवालानुसार 2023 HDF ही भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक ठरली आहे. HDFC स्थापना 1994 मुंबई. HDFC बँकेने जानेवारी 1995 मध्ये एक अनुसूचित वाणिज्य
अनुसूचित वाणिज्य बँकेच्या स्वरूपात काम सुरू केले आणि SBI बँकची स्थापना 1 जुलै 1955 साली करण्यात आली. 13वा क्वेश्चन आहे मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड ... या कंपनीने लॉन्च केला आहे. याचं उत्तर आहे मेटो हा उत्तर आहे. मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड मेटा या कंपनीने लॉन्च केला आहे. पूर्वी फेसबुक एक नाव असलेल्या या कंपनीचे नाव आता मेटा प्लॅटफॉर्म असे करण्यात आलं आहे. मेटा प्लॅटफॉर्म ही अमेरिकेत कंपनी आहे व मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. 14 नंबरचं क्वेश्चन आहे भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणते आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन 2 प्रचंड. भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर प्रचंड हे आहे. प्रचंड हे हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे डिझाईन आणि निर्मित केले आहे. प्रचंड हेलिकॉप्टरने पहिले उडान 29 मार्च 2010 मध्ये केले होते. 15वा क्वेश्चन आहे UPI चे विस्तृत नाव खालील प्रमाणे आहेत. युनायटेड पेमेंट इंटरफेस हे उत्तराचं UPI युनायटेड पेमेंट इंटरफेस संक्षिप्त रूप आहे. ATM ऑटोमेटेड टेलर्स मशीन, AC अल्टरनेटिंग करंट, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CAG कंपेट्रोलर व ऑथर जनरल्स, DVD डिजिटल वर्सटाईल डिस्क आणि FERA फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. 16वा क्वेश्चन आहे भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळीचा विक्रम ... या गोलंदाजाच्या नावाने आहे. याचं उत्तर आहे अनिल कुंबळे. भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळीचा विक्रम अनिल कुंबळे या गोलंदाजाच्या नावावर आहे. आतापर्यंत 27 विजयासह महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. 17वा क्वेश्चन आहे ... हे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख आहे. याचे उत्तर आहे चिरंजीव प्रसाद. चिरंजीव प्रसाद हे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख आहे. SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना 1948 साली झाली. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय गोरेगाव येथे आहे. 18वा क्वेश्चन आहे मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केली? बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. हा उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. बहिष्कृत हितकारी सभा डॉक्टर आंबेडकर यांनी 1930 मध्ये मुंबई येथे स्थापन केली. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. 19 नंबरचं क्वेश्चन आहे यादृच्छिक गतीचे उदाहरण कोणते? याचं उत्तर आहे फुलपाखराचे उडणे. हे उत्तर आहे यादृच्छिक गतीचे उदाहरण फुलपाखराचे उडणे. यादृच्छिक गती या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. 20 नंबरचं क्वेश्चन आहे सिंहाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते? याचं उत्तर आहे पथेरा लिओ. हे उत्तर आहे सिंहाचे शास्त्रीय नाव पथेरा लिओ हे आहे. कुत्रा कॅनिस फॅमिलियरिस, गाय बॉस इंडिकस आणि वाघ पथेरा टायग्रिस, माशी मस्का डोमेस्टिक्स आणि मानव होमो सेपियन्स. 21 नंबरचं क्वेश्चन आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार येथे ... आहे. नवी दिल्ली. हे उत्तर आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार नवी दिल्ली येथे आहे. अभिलेखगार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट आणि दस्तावेज इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण होय. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखगार असते. 22 नंबरचं क्वेश्चन आहे भारत सेवक समाजाची स्थापना ... यांनी केली. याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचे उद्दिष्ट भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचे मार्ग शोधणे व विकसित करणे हे आहेत. 23 नंबरचं क्वेश्चन आहे कन्हाडा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे रायगड. महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कन्हाडा पक्षी अभयारण्य रायगड. सांगेश्वर अभयारण्य सांगली. नांदूर मधेश्वर अभयारण्य नाशिक. 24 नंबरचं क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळाला आहे? याचं उत्तर आहे महात्मा गांधी. बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळाला आहे? महात्मा गांधी हे उत्तर आहे. महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. बघा या ठिकाणी काय म्हटलंय खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळाला नाही असं म्हटलंय.
तर महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळाला नाही. महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. 25 नंबरचं क्वेश्चन आहे, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे? याचं उत्तर आहे बालचंद्र नेमाडे. बालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. बालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 2015 साली हिंदू एक समृद्ध अडगळ यासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.